ब्रेक के बाद फिर एक बार आप सभी का स्वागत। यवतमाल में ओबीसी समेत सभी जातियों की जनगणना और 27% ओबीसी आरक्षण लागू करने की मांग तेज हो गई है। ग्रामीणों ने जिला प्रशासन को निवेदन सौंपते हुए चेतावनी दी है कि यदि जनगणना में सभी जातियों को शामिल नहीं किया गया तो यवतमाल तहसील की कोई भी ग्राम पंचायत जनगणना प्रक्रिया में हिस्सा नहीं लेगी। यवतमाल तहसील के ग्रामीणों ने जिला प्रशासन को निवेदन सौंपकर वर्ष 2026 के त्रिस्तरीय पंचायत चुनाव से पहले ओबीसी सहित सभी जातियों की जनगणना कराने और 27% ओबीसी आरक्षण लागू करने की मांग की। ग्रामीणों का कहना है कि वर्ष 1931 के बाद ओबीसी वर्ग की अलग से जनगणना नहीं हुई है, जिससे कई वर्ग को राजनीतिक, शैक्षणिक और आर्थिक अधिकारों का पूरा लाभ नहीं मिल पा रहा है। निवेदन में केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के संसद में दिए गए जातिवार जनगणना संबंधी आश्वासन का भी उल्लेख किया गया। ग्रामीणों ने चेतावनी दी कि यदि जनगणना में ओबीसी सहित सभी जातियों की गणना नहीं की गई तो यवतमाल तहसील की कोई भी ग्राम पंचायत जनगणना प्रक्रिया में भाग नहीं लेगी। साथ ही मांगे पूरी नहीं होने पर आंदोलन करने के संकेत भी दिए गए। सरकार दर 10 वर्षांनी जातनीय जनगणना करते, त्याच्यामध्ये जातनीय जनगणना, धर्माची जनगणना सगळी होत असते। तर एससी आणि एसटीची जनगणना याच्यामध्ये होते, ख्रिश्चनांची होते, मुस्लिमांची होते, सर्व धर्मीयांची सुद्धा जनगणना होते। मग फक्त ओबीसीलाच टाळल्या जात आहेत। तर गेल्या 70 वर्षापासून ओबीसीची जातनीय जनगणना होऊन राहिली नाही आणि आमची मागणी अशी आहे की आमच्या पुढील भविष्यात मुलांना सगळ्या सवलती भेटल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकारला आकडा पाहिजे। तर हा सरकारला आकडा काढायचा अधिकार सरकारलाच आहे। तर जातनीय जनगणना जर झाली तर ओबीसीला सुद्धा एससीला जशा सवलती भेटतात, एसटीला जशा सवलती भेटतात, तशाच ओबीसीला सुद्धा सवलती भेटेल। आमच्या ओबीसीचा 60% असून सुद्धा आमची जातनिहाय जनगणना केल्या जात नाही। बाकी इतर सर्व याची जातनिहाय जनगणना केलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सर्व फॅसिलिटीज मिळत आहेत। आम्हाला आमच्या ओबीसीची जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि आमचेही मुलं बाळ त्या पुढे गेले पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। निवेदनातून आमची ही मागणी आहे की ज्याप्रमाणे सर्व एससी, एसटी आणि इतर अदरची जशी वेगळी गणना होत आहे, तशीच गणना इतर मागासवर्गीयाची व्हावी। कारण की 1931 नंतर ही जनगणना ओबीसीची स्वतंत्र अशी झालेली नाही, तर ती जातनिहाय जनगणना व्हायला पाहिजे अशी आमची खास मागणी आहे। मी ओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयाला भेटण्यात आलो। आमच्याकडे गावखेड्यामध्ये आम्ही जाऊन अप्रोच केला आणि सरपंच महोदयांकडून, खास करून विशेषतः माननीय आमचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या माध्यमातून 80 ते 90 खेड्यावरून सरपंच महोदयांनी आम्हाला निवेदनं दिली की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी त्यांनी ठराव घेतला आणि तो ठराव आम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे आज 100 सरपंचांच्या त्या ठरावासकट या ठिकाणी निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयाला देत आहोत।